स्टार्ट. परिच्छेद. आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामधील कलम 21 मध्ये जगण्याचा हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि दर्जेदार चांगले निरोगी जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा याबरोबरच आरोग्यदायी वातावरण, पुरेशा व नियमित आरोग्यसेवा यांची आवश्यकता असते. ज्या ज्या बाबींवर आरोग्याच्या हक्कात व्यापक अर्थाने समावेश होतो, म्हणून आरोग्याचा हक्क हा साहजिकच मूलभूत हक्क मानला जायला हवा. अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, पर्यावरण, सांस्कृतिक वातावरण, आरोग्यसेवा इत्यादी ज्या मूलभूत गोष्टीवर आरोग्य अवलंबून असते त्या प्रत्येकाला मिळण्याचा हक्क म्हणजे आरोग्याचा हक्क होय. या गोष्टी मिळाल्या म्हणजे प्रत्येकाला आरोग्य लाभेलच असे नाही. केवळ आजारी नसणे म्हणजे आरोग्य असा समज चुकीचा आहे. त्याचप्रमाणे औषधोपचार मिळू बरे झाले म्हणजे आरोग्य असा समजही चुकीचाच आहे. थोडक्यात आरोग्याची व्याख्या करताना सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. आरोग्य हे रोजगार, पाणी, निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण या वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते. आरोग्य प्राप्त करण्यासाठी या सर्व घटकांचे महत्त्वाचे योगदान असते. परिच्छेद. आरोग्याच्या हक्कात निरोगी जीवन जगता येण्यासाठी आरोग्यदायक परिस्थिती उपलब्ध करणे व आरोग्याची चांगली पातळी गाठता येण्यासाठी अनेक पातळीवर शासनाने आरोग्यसेवा व सोयी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. आरोग्यसेवेच्या हक्कातूनच आपल्याला आरोग्याचा हक्क प्रस्थापित करण्याच्या दिशेने जाता येईल. सभोवतालच्या परिस्थितीचा परिणाम आरोग्यावर होतो. व्यक्तीच्या कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक स्थिती समतोलाची राहू शकेल असे पर्यावरण लाभल्यास दर्जा उंचावतो. अशा प्रकारे व्यक्तीचे आरोग्य जपण्यासाठी किंवा व्यक्तीच्या आरोग्यासाठी वरील घटक महत्त्वपूर्ण असतात. जर व्यक्तीस आरोग्याने साथ दिली तर त्या व्यक्तीस ते काम करण्यास सांगेल ते काम करता येणार नाही. शरीर व मन निरोगी असणे ही व्यक्तीच्या दृष्टीने चांगले समजले जाते. कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार न घेता व्यक्ती आपले जीवन जगते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने सर्व बाबतीमध्ये श्रीमंत असते. ज्या व्यक्तीजवळ खूप पैसा आहे व त्यास रोगाने जर्जर केले तर अशा व्यक्तीस जीवन जगणे कठीण जाते. एखादी व्यक्ती जर निरोगी असेल तर संपूर्ण समाजसुद्धा निरोगी असावा लागतो. पण सर्व समाजामधील माणसे हे या ना त्या रोगाने आजारी पडलेले असतात. त्यामुळेच देशाच्या सर्वांगीण प्रगतीवर यांचा परिणाम पडतो. आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो याला महत्त्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता व मानसिक आरोग्य विकसित झाले पाहिजे. आरोग्यविषयक सवयीची जाण असली पाहिजे. समाजात मिळून मिसळून राहणे व आनंदाने, उत्साहाने आपली नित्य कामे करता येणे आणि नीतिमूल्यांची जोपासना करणे या बाबी देखील साध्य करायच्या आहेत. स्टॉप.